इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. परंतु ज्या देवाला 2000 वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर आमच्या बरोबर चालण्यासाठी देवानं दिलं, परंतु आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करत असताना इम्मॅन्युएल आमच्या बरोबर आहे की नाही याची तपासणी, याची पातळी ज्यास आम्ही तपासतो त्यास मला कळतं आमच्यामध्ये जर भीती आहे तर येशू नाही. कशासाठी या जगामध्ये इम्मॅन्युएलला देवानं पाठवलं? काय इम्मॅन्युएल? इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. जर इम्मॅन्युएल आमच्या संगती असेल तर काय घडणार आहे? वाचणार आहोत लुकाचं शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय त्याची 25 पासून 33 पर्यंतची वचनं. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर चालणारा देव, आमच्या संगती राहणारा देव. लुकाचं शुभवर्तमान 24वा अध्याय 25 पासून काही वचनं आपण वाचूया. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनो संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवात जावं याचे अगत्य नव्हतं का? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा कारण संध्याकाळ होत आहे. चालली असून दिवस उजडला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. इम्मॅन्युएल जर आमच्यामध्ये असेल तर काय असणार आहे? इम्मॅन्युएल ज्या मार्गाने आम्ही चालतो त्या मार्गामध्ये इम्मॅन्युएल आमच्या संगती असणं गरजेचं आहे. कधी कधी इम्मॅन्युएल जर आमच्या संगती नसेल, येशू आमच्या संगती नसेल तर कदाचित आमचा मार्ग भरकटून जाण्याची शक्यता आहे. येशूचे 12 शिष्य आहेत. 12 मधला एक यहूदा इस्करियोत त्यांनी फाशी घेतली. 11 शिष्य येशूचे या पृथ्वी तलावरती राहिले आणि येशू कबरेमध्ये मरून गेलेला आहे. आता येशू त्यांच्या बरोबर नाही. कान देऊ नाही का? ज्यांचा येशू मेला तेच लोक यरुशलेम सोडून अम्माऊसच्या वाटेकडे जातात. आज आमची वाट आम्हाला तपासायचंय. आम्ही यरुशलेम येत आहोत, देवाच्या मंदिरामध्ये आहोत का आम्ही अम्माऊसच्या वाटेकडे आहोत? पापाच्या मार्गाकडे तर आम्ही चाललो नाही ना? आमच्यामध्ये कुठल्या शंका कुशंका उत्पन्न झाल्या नाहीत का? येशूचे 12 शिष्य, 12 शिष्यांमधले हे 2 शिष्य आणि या 2 शिष्यांना काल पण मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस येशू स्वर्गातल्या गोष्टी त्यांच्या बरोबर बोलत होता आणि स्वर्गातल्या गोष्टी बोलून स्वर्गातला अनुभव त्यांना कथन करत होता, सगळं काही त्यांना सांगितलं, पण सांगताना यांच्या मनात येशू विषयीचे संशय उत्पन्न झालेले आहेत. कसं काय तो मेला? कसं काय ख्रिस्त कबरेमध्ये राहिला? आता येशू गेल्यावर आपलं कसं व्हायचं? अनेक प्रकारच्या शंका त्यांच्या डोक्यामध्ये. आज ज्यांच्याकडे येशू नाही त्यांचं जीवन शंकेनं भरलेलं जीवन असणार आहे. संशय का तुमच्या मनामध्ये? तुमच्या अंतःकरणामध्ये भीती आहे का? तुमच्या मनामध्ये दडपण आहे का? या दडपणाचं कारण तुम्हाला तपासायचंय. कारण इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव आणि देवाला तर वाटतं आमच्या बरोबर त्यानं राहावं. म्हणून तर आम्ही पाहतो हे येशूचे शिष्य येशूला सोडून जात असताना आता प्रभूनच त्याचं नाव घेऊन त्याला सांगितलं तुला येशू नाही तुला इम्मॅन्युएल म्हणतील. म्हणजे ते चालले ना, ते तुला सोडून चालले तरी तुला त्यांना सोडून जाता येणार नाही. तुला त्यांच्या बरोबर चालावं लागेल. आम्ही सोडतो देवाला, पण इम्मॅन्युएलचं नाव आहे आमच्या बरोबर चालणं.
म्हणून लक्षात ठेवा, आम्ही त्याच्याबरोबर चाललं नाही तरी तो आमच्या बरोबर चालत राहतो. त्याला वाटतं चालावं. आणि का चालतो माहिती का? ज्या मार्गाने तुम्ही चालला ना तो मार्ग खरंच चांगला मार्ग नाहीये. यरुशलेम इतकं सुंदर ठिकाण आहे, हे आशीर्वादाचं ठिकाण आहे, देवाची पवित्र नगरी आहे. तिथं आराधना, तिथं उपासना, तिथं सुटका आणि तिथं अभिवचन आहे, तिथं आशीर्वाद आहे, तिथं देवाचं सानिध्य आहे, देवाच्या लोकांचं एकत्र येणं आहे. यरुशलेम आमच्यासाठी आणि खास प्रकारची जागा आहे. आणि येशूने शिष्यांना तो दाखला पण सांगितला होता. येशूचे शिष्य सगळे बसले होते ना, आणि त्यांना हेतुपुरस्सर सांगितलं, कारण देवाला हे प्रत्येक गोष्ट सांगण्यामध्ये, प्रत्येक दाखला सांगण्यामागं त्याच्या डोक्यामध्ये प्रत्येकाचे स्वभाव बसलेले आहेत. आम्ही घरामध्ये बसल्यावर नाही का, कधी कधी डायरेक्ट लेकरांना बोलायच्या ऐवजी इनडायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. मग आम्ही सांगतो, माझ्या लक्षात आले तुझा मित्र तो गुटखा खातो बरं का, म्हणजे हा पण खात असतो, पण डायरेक्ट बोलायचं नाही. तू त्याच्याबरोबर चालतोस ना, ही गोष्ट मी तुला सांगतो बाबा, त्याच्यापासून लांब राहा. आपलं घर, त्या घरात हे चालत नाही. आम्ही डायरेक्ट बोलत नाही, इंडायरेक्ट. येशूला पण माहिती होतं यातले 2 शिष्य आहेत ना, यरुशलेम सोडून अम्मावच्या वाटेकडे जाणारे. मग त्याने दाखल्या सांगायला सुरुवात केली. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याला चोप दिला, त्याला अर्धमेला काढून वाटेमध्ये टाकलं. आणि मग त्या ठिकाणामध्ये एक शमरोडी आधी लेवी आला, याजक आला, आणि मग त्यांनी त्याची नग्नता पाहिली. तसेच पुढे निघून गेले. त्याला मदत करणारं कोणी नाही. त्या शिष्याना तो जाग करत आहे. अरे तुमच्या जीवनात असा एक टप्पा येणार आहे, जसं पेत्रला म्हणतो, मला 3दा कोंबडा हरवण्यापूर्वी तुम्हाला 3दा नाकारशील. त्याला पेत्र काय करणार आहे ते माहितीये. त्याला हे 2 शिष्य कसे सोडून जाणार हे पण माहितीये. त्या शिष्यांची तयारी करण्यासाठी येशूने एक सुंदर उपदेश त्यांच्या समोर मांडला. आणि तो सांगतो, वामावच्या यरुशलेम सोडून आणि यरीहोकडे जाणारा, त्याला चोर पकडणार आहे, त्याला मारणार आहे. आता येशूला माहितीये, मी कबरेत गेल्याबरोबर हे परत तोच दाखला हा जसाच्या तसा गिरवणार आहेत. आणि येशू कबरेत गेला. आणि तेवढ्यात ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्याबरोबर हे सगळीकडे गोंधळ असताना येशूचे 2 शिष्य यरुशलेम सोडून जायला लागले. आणि प्रभू विचार करत असेल, एवढा दाखला सांगितला तरी सुद्धा ही त्याच मार्गाने चाललेले आहेत. देवाचे प्रिय लोक, आज कित्येक लोकांची अवस्था अशीच आहे. कितीही संदेश ऐकले असतील, किती पण उपदेश ऐकले असतील, ख्रिस्ताच्या संदेशानं त्यांचं अंतःकरण कठीण झालं. आमचंही अंतःकरण कठीण होतं, कारण आम्ही ख्रिस्ताला अंतःकरणामध्ये घेत नाही. पण जर येशू आमच्या अंतःकरणात असेल ना, हा 2 संगती बसणारे लोक असतात ना, काही संदेश जर एक प्रभावी असला ना, ते एकमेकाशी बोलतात, खरंच हे वचन आपल्यासाठी आहे. कधी तुम्ही गेला मीटिंगला गेल्यावर एक वचन तुमच्याशी बोलल्याबरोबर तुम्ही शेजारच्या व्यक्तीला जाग करता ना, तसंच येशू तुमच्या बरोबर असला ना, तो बसल्याबरोबर तुमच्यातल्या चुका ज्या आहेत ना, तो तुम्हाला जाग करून देतो. तिथं असं लिहिलं, येशू त्यांच्याशी वचनातनं बोलू लागला. तसं येशू त्या वचनातनं सांगतो, हा तुझ्यामधला कमी विश्वास आहे, ही तुझ्यामधली कमी प्रार्थना आहे, हे तुझं समर्पण कमी आहे, हे तुझं देवाचं वचन पाळणं राहून गेलेले, या गोष्टीमध्ये तू कमी पडलेला आहे. कारण बायबल सांगतं, येशू वचनातनं, वाचावर तिथं लिहिलं, तो त्यांच्या बरोबर चालू लागला. तो त्यांच्या बरोबर चालू लागला. पुढे त्याचा जाण्याचा रोग होता. नाही, त्याच्या अगोदर पहिल्यापासून. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धिवंत संदेष्टांनो, सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी. अरे निर्बुद्ध संदेष्टांनी सांगितलेल्या. त्यांना म्हणतो, अरे निर्बुद्धी. कुठलं निर्बुद्धी? येशूचे शिष्य कसे निर्बुद्धी. आणि म्हणतो, आम्ही काय देवाच्या सेवकांना ज्ञान आहे. पण येशू काय म्हणतो, निर्बुद्धी. किती पण ज्ञान असा देवासमोर कोणात निर्बुद्धी. कोण निर्बुद्ध आहे? जो व्यक्ती यरुशलेम सोडतो तो निर्बुद्ध आहे. आमीन म्हणाल का? मग तुम्ही किती मोठ्या अधिकाराच्या पदावरती असा, मग तुम्ही किती मोठे स्थानापन्न झालेले व्यक्ती असा, जो व्यक्ती देवाचं सानिध्य सोडतो तो निर्बुद्ध आहे. पुढे, व संदेष्टांना सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद. काय म्हटलं अजून? मतिमंद. काय? ज्यांना वचन समजत नाही ते कोण आहे? सगळं बाकी समजतं, वचनच समजत नाही. बाकी हिशोब सांगा, लाखाचे 12,000 करून मोकळे होतील, सगळं समजत. पण वचन समजायचं म्हटल्यावर काय म्हटलं? मतिमंद अशा माणसांनो. आणि खरंच मतिमंद होतं. एवढे येशू बोलत होतं तरी ते आपलं खालीमान घालून निघालेले आहेत, नाही का? माझ्यासारखं असतं तर म्हणलं, तू पाळक बी नको, तू मला मतिमंद म्हणला, मला निर्बुद्ध म्हटला, तुझी मंडळी बी नको, तू पण नको. पण पुढे, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावं, याचे अगत्य नव्हते काय? याचं अगत्य नव्हतं काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे. इमॅन्युएल जर असताना
तो तुम्हाला शास्त्रातली एक एक गुपित रहस्य परत काढून तुमच्या जीवनाची बांधणी करतो. कान देऊ नाही का? सेवा करणाऱ्या लोकांसाठी एक फार मोठं चॅलेंज, एक फार मोठं आव्हान आहे. ज्या व्यक्तीला इमॅन्युएलला आपल्या बरोबर घेतलं ना, इमॅन्युएल तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वचनातनं देतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. विशालला कोणतरी फोन करून सांगितलं, नाताळचे संदेश टीव्हीवरती चालू झाले. ते म्हटले नाताळाचे संदेश असे असतात, हे आज मी पहिल्यांदा ऐकत आहे. मोठमोठ्या सभा अटेंड केल्या परंतु असलं ऐकलं नाही. आता मी ऐकत आहे का? इमॅन्युएल मला सांगतो हे असं आहे, हे लोकांना सांग. नाताळाचा संदेश म्हणजे येशूचा जन्म नाही. नाताळाचा संदेश म्हणजे येशू आमच्या बरोबर आहे. परत एकदा आठवण करून देतो मी, इमॅन्युएल मी तुझ्या बरोबर आहे. इमॅन्युएल आहे, मग तुम्हाला वचनाच्या संबंधाने कुठला संभ्रम नसणार आहे. दाखवून देणार आहे. अरे निर्बुद्ध, वचनाविषयीचा काही गंध तुमच्याकडे नसेल का? मी तुम्हाला सांगतो माहिती का, कदाचित तुम्ही निर्बुद्ध आहात, तुम्हाला वचन माहिती नाही. पण तो ज्यावेळेस तो ज्ञान देतो, ते ज्ञान जगातलं सर्वोत्तम ज्ञान असतं. म्हणून इमॅन्युएल म्हणजे आम्हाला रहस्य उलगडून सांगण्यासाठी आमच्या बरोबर चालतो. पुढे वाचा. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे. कुठलं? मोशे व सर्व संदेष्टे. मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील. काय हो? इमॅन्युएल जर तुमच्या बरोबर असेल तर सगळं शास्त्रच तुम्हाला तो सांगेल. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ज्याला अजून शास्त्र अवगत नाही त्यानं इमॅन्युएल तपासून बघायचा. खरंच माझ्या बरोबर इमॅन्युएल आहे, जो स्तोत्रापुरता मर्यादित आहे, जो नीतिसूत्रापुरता मर्यादित आहे, जो एखाद्या आणि पत्रापुरता मर्यादित आहे. त्यानं विचारून पाहायचं, संदेश ते मला माहित आहे का? आणि मी एका सभेला मी गेलो आणि त्या सभेमध्ये मी एका लेवी या विषयावरती बोललो. लेवीला देवानं आणि सेवेसाठी हाक मारली. एक पाळक माझ्याकडे आला. म्हटलं हे कुठे आहे पवित्र शास्त्रात? म्हटलं मी 40 वर्ष सेवा करतोय, मला सापडलं नाही. मी म्हटलं त्याच बायबलमध्ये, तुमच्या बायबलमध्ये तेच माझ्या बायबलमध्ये आहे. सांगण्याचं तात्पर्य इमॅन्युएल नसल्या कारणानं त्यांना तो लेवी पण सापडला नाही, ज्याला प्रभूनं लेवी म्हणजे देवाशी जोडलं जाणं. देवानं या लेवी देवाचं काम करण्याचं सोडून जकाताचं काम करत होता आणि नाकावरती बसून जकात जमा करत होता, कारण त्यांच्याकडे तो इमॅन्युएल नाही. जर इमॅन्युएल आहे तर सकाळी उठून तुला सांगेल, उठ तुला शास्त्र वाचायचंय, जागा करेल तो तुम्हाला. 25 तारखेला फक्त बायबल झटकून न्यायचं. सगळी डोळ घर साफ करताना अगदी काढून, मग काही लोक तर घेऊन असं पाया पडून मुके घेऊन मोकळे. इमॅन्युएल नाही हो, तो पेंटर आहे ज्याने तुमचं बायबल काढून तुम्हाला दिलं. इमॅन्युएल जर असेल रोज सकाळी उठवतो. उठ, हे शास्त्र मी तुला त्याच्यासाठी दिलंय. म्हणून कित्येक लोकांना देव आपल्या बरोबर नको, फक्त 25ला पाहिजे. 25ला दाखवा काय येशू तुमच्यासाठी आज जगाला झालेला मोठा आनंद तुम्हाला झाला. एवढं ऐकलं की खुश, आनंद झाला, येशू आला, आनंद झाला, आनंद झाला, आनंद झाला. लावा डीजे, नाचा, आणा करा बिर्याणी खा, याला बोलवा त्याला बोला, चिम्या सोम्या गोम्या सगळ्याला घरामध्ये बसून, मग तिथं पार्टी, मग तिथं दारू. कोणी सांगितलं तुम्हाला हा नाताळ? इमॅन्युएल म्हणजे वचनाच्या द्वारे रहस्य उलगडला. तर इमॅन्युएल आहे. काल एका सेवकानं, काल त्या एक गायकानं फार सुंदर, तुम्ही आजपर्यंत फराळ देताला, माझ्या गाण्याची CD द्या. फराळ तर तुम्ही दरवर्षी देता, मी गायलेले गाणं किती सुंदर आहे त्याची CD द्या. अहो एक नाताळ असा असू द्या, एकमेकाला बायबल वाटूया, देऊया पवित्र शास्त्र. ज्यांच्याकडे नाही त्यांच्या घरामध्ये जाऊ द्या, त्यांना सांगा हे जीवन आहे, हे जेवण आहे. या जेवणापेक्षा जीवन महत्वाचं आहे. याच्यानं तुझी एक वेळ मारून नेली जाईल. या जेवणानं तुला फक्त एकदा आनंद मिळेल. आज मी तुझ्या समोर देणार आहे, हे जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुला उपयोगी पडेल. हे जीवन लोकांपर्यंत द्या. येशूने त्यांना जीवन दिलं. प्रियांनो, नाताळ इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर चालताना रहस्य उलगडी करून सांगतो. पुढे
आपणा विषयीच्या गोष्टींचा अर्थ हा त्यांना सांगितला. त्यांना सांगितला. मग ज्या गावाला ते जात होते गावाला ते जात होते, त्याच्या जवळ ते आले. कुठं निघालो? गावाला चालल्यावर बरोबर येशू त्यांच्या बरोबर आला. काही लोक येशूला आपल्या बरोबर घेतात पण नंतर सोडतात, परंतु तो जातो चुकीचा मार्ग, थिएटर जवळ जातो. येशू थिएटर पर्यंत त्याच्या संगत येतो. त्याला असं वाटतं दारूच्या गुत्त्याकडे जावं. येशू म्हणतो जा दारूच्या गुत्त्याकडे, मी बाहेर तुझी वाट बघत बसतो, मी त्या दारापर्यंत येणार आहे. काही लोक पुन्हा एकदा जुन्या जीवनाकडे जातात, व्यभिचाराच्या पातकाकडे. येशू तिथपर्यंत त्याच्या संगत येतो. जसं दावीद ते करत असताना आणि त्यानं खिडकीतनं पाप केलं, देव त्याच्या बरोबर होता, संदेश त्याला पाठवलं, चुकीची गोष्ट करत आहे. येशू देखील अमावस्या वाटेपर्यंत, दारापर्यंत तिथे आला. कान देऊ नाही का? तुम्ही ज्या चुकीच्या वाटेने चालला, परमेश्वर त्या चुकीच्या वाटेपर्यंत इम्मॅन्युएल तुमची वाट सोडणार नाही जोपर्यंत वाट बदलत नाही. म्हणून उत्तेजित व्हा. जर इम्मॅन्युएल तुमच्या बरोबर आहे, तुमची लेकरांची चुकलेली वाट इम्मॅन्युएल परत दुरुस्त करणार आहे. तुमच्या परिवारातल्या लोकांच्या चुकलेल्या वाटा इम्मॅन्युएल परत त्यांना त्या वाटेवरती आणणार आहे. इम्मॅन्युएल ही आमची गरज आहे. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. देवाला ठाऊक आहे आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबात, आमच्या लोकांमध्ये कोणीतरी वाट चुकणार आहे, कोणीतरी मार्ग भरकटणार आहे. यांना ताळ्यावरती आणणार ना कुठला कायदा आहे, ना कुठला असल्या प्रकारचा दंड आहे. या दंडाने त्याची वाट बदलणार नाही, पण माझा पुत्र त्याची वाट बदलू शकेल. माझा पुत्र जर जाईल, माझा पुत्र त्याला समजावून सांगेल. इम्मॅन्युएल म्हणजे समजावून सांगण्यासाठी. कधी कधी आम्ही चुकतो, आम्ही भरकटून जातो, आमची वाट चुकती, परंतु इम्मॅन्युएल थाळ्यावरती आणतो. इम्मॅन्युएल आम्हाला वाट बदलून टाकतो. बायबल सांगतं तो बाहेर पर्यंत, अमावस्या वाटेपर्यंत त्यांच्या संगती चालला. मला जर एखादा चुकीचा व्यक्ती म्हटला ना, पास्टर मी दारू प्यायला चाललो, तुम्ही बाहेर थांबा, मी त्याचं तोंड फोडेल. मी त्याच्या समोर त्याला माझ्या समोर बोलू पण देणार नाही. मला जर कोण म्हटलं ना मी तिथं तंबाखू खायला चाललो, तुम्ही इथं थांबा, मी त्याला भरपूर त्याचा अपमान करेल. पण इम्मॅन्युएल त्यांच्या बरोबर चालला. तुम्हाला माहिती का, मला जर कोण असं म्हणतं तर मला असं वाटतं की तो माझा अपमान आहे. कारण त्यांना माहिती मला ही गोष्ट पसंत नाही, तरी ती गोष्ट माझ्यासमोर ते करतात, त्याचा उच्चार ते करतात. याचा अर्थ मला माझ्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं अपमान. येशूच्या शिष्यांना येशूनं एवढी रहस्य सांगितली, पण ते शिष्य अमावस्या वाटेकडे चालले. हा येशूचा किती मोठा अपमान. तरी देखील अपमानित होऊन इम्मॅन्युएल त्यांच्या बरोबर चालला. तरी देखील अपमानित होऊन उद्देश काय माहिती का? एक शेवटचा प्रयत्न करून त्याला परत मी या मार्गामध्ये आणेल. कदाचित अमावस्यामध्ये गेल्यावर येऊ पण शकतील ते परत. नामी ज्या पद्धतीनं परत एकदा बेथलेम यहूदामध्ये आली, तसं हे पण परत येतील. पण त्याची धडपड काय होती माहिती का? नामीचं जे नुकसान झालं ते यांचं होऊ नये. यरुशलेम सोडून जाणाऱ्या व्यक्तीचं जी हानी झाली ती यांची हानी होऊ नये. किती इम्मॅन्युएल तुमच्यावर प्रेम करतो माहिती का? तुमची हानी न व्हावं याच्यासाठी तो शेवटच्या टप्प्यापर्यंत आटोकाट प्रयत्न करतो. देवाचा मार्ग सोडल्यावर हानीच आहे. या जगामध्ये देवापासून दूर जाणारा एकही व्यक्ती आशीर्वादित होऊ शकला नाही. आज जे आम्ही आहोत याचं कारण देव आमच्या बरोबर होता म्हणून. त्याच्यात इतके सुंदर मुद्दे आहेत. येशू असल्या इम्मॅन्युएल आमच्या बरोबर असावं तर काय होतं ते आम्ही पुढच्या भागात पाहणार आहोत. परंतु इम्मॅन्युएल जर आमच्या संगती असेल ना, तर आमची हानी होण्यापासून टाळावं यासाठी तो आमच्या बरोबर चालतो. कान देऊ नये का? तिथं असं लिहिलं की तो त्यांच्या बरोबर बोलू लागला. पुढे तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा. काय लिहिलं आता परत एकदा? त्यानं परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले. नाही, त्याच्या अगोदर मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले, तेव्हा त्याने कोणी येशूने काय केलं? पुढे जाण्याचा रोग दाखवला. त्यांनी दाखवलं अमावस्या आहे. हालेलुया. तो लांबून दाखव, तो ती अमावस्या आहे. तुम्हाला जायचं ना तिथं, जा. तो दारूचा गुत्ता आहे, तो ती पानाची टपरी आहे, तो ते व्यभिचार करण्याचं ठिकाण आहे, जा.
बायबल सांगतं जीवन मरण शाप आशीर्वाद सर्व मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. हे तरुणा, तुझ्या तारुण्यामध्ये तुझं अंतःकरण तुला उल्हास देऊ, तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे तू वाग. सगळं दाखवतो, बघ ती वाट आहे. असं नाही की देव ती वाट बंद करतो. बलाम संदेष्टा, परमेश्वर त्याला म्हटला की जायचं नाही, माझ्या वतीनं माझ्या लोकांना तू शाप द्यायची नाही, बलाकावर जाऊ नकोस. परंतु तो म्हटला मी आणि तेव्हा तुझी इच्छा तर जाणार नाही. पण बलाक त्याला आग्रह करू लागल्यावर परमेश्वर म्हटला तुला जायचं तर जा, जा, पण जे शब्द मी बोलतो तेच बोल. परंतु तरी सुद्धा तिथं मी पाहतो देवाचा दूत तिथं तलवार घेऊन थांबला होता. परमेश्वरानं त्याला परवानगी दिल्यावर दूत का तिथं थांबला हो? दूताला देवाच्या शब्दाबद्दल ईर्ष्या होती. देवानं परवानगी दिली, देव दुःखांतकरणानं तुम्हाला जा म्हणतो, पण तरी सुद्धा देव काही लोकांना तिथं उभं करतो की तुम्ही जाऊ नये, तुमचे मार्ग बदलावेत. आणि बायबल सांगतं दूतानं हातात तलवार घेतल्यावर ती गाढवी, त्या गाढवीला दूत दिसला आणि त्या गाढवीनं त्याचे पाय भिंतीवरती आदळले आणि तो संदेष्टा रक्तबंबाळ झाला. गाढवी बोलू लागली पण त्यानं मार्ग बदलला नाही. सांगण्याचं तात्पर्य, इमॅन्युएल मात्र अशाही स्थितीमध्ये जखमी न करता तुम्हाला परत माघारी आणतो. संदेष्टे जखमी करतील, सेवक या नात्याने माझ्याकडनं तुम्ही जखमी व्हाल. काही गोष्टी मला पसंत नसतील तर मी तुम्हाला सोडेतोड बोलण्याची शक्यता आहे, कारण मी इमॅन्युएल नाही, माझ्यामध्ये कमतरता आहे. जे अंतःकरण प्रभूचं आहे ते माझं अंतःकरण कधीच नसणार आहे, कारण तो इमॅन्युएल आहे. तुम्हाला माहिती का, कधी कधी आम्ही किती त्रागा करतो, एक व्यक्ती ऐकत नाही ना, त्या समजतो तू मर, नाही का, तू मरणार आहेस. आई वडील एवढं त्याला लाडाने वाढवतात आणि ते काय म्हणतात, तू देशोधडीला लागणार आहेस. सगळं त्यांना माहिती आहे. जो मार्ग चालला तो मार्ग चुकीचा आहे, पण इमॅन्युएल किती शांत आहे. तो म्हटला, त्याने लांबून त्यांना दाखवली ही वाट आहे, या वाटेनं तुम्ही जा. काय लिहिलो? त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले आमच्या बरोबर राहा. हा, किती छान. चालले चुकीच्या वाटेनं, नीट ऐका. कधी कधी तुमची वाट चुकीची असेल, कान देऊ नये का. काही लोकांचे मार्ग लगेच बदलत नाहीत. म्हणून काय, शिलोला जाता तरी मी तुम्हाला तिथं पाहिलं. हालेलुया. शिलोला तो इथं पण पाहिलं तिथं पण पाहिलं, जाऊ द्या, पण तरी इथं येत राहा. हालेलुया. तरी इथं येत राहा, देवाचं वचन ऐकत राहा. ऐकता ऐकता तिथं असं लिहिलं, ते आग्रह करून येशूला म्हटले आमच्या बरोबर राहा. म्हणून आम्ही म्हणतो सुटत नाही ना, हरकत नाही, या. त्याच्या वचनात ताकद आहे ना, एक दिवशी सगळं सोडण्यासाठी भाग पाडेल. या वचनामध्ये ताकद आहे, कारण येशू म्हटला तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये राहतील. ही वचनं देवाचं काम करणार आहे. त्याने आग्रह केला, नुसतं येशूला यायचं तर. कधी कधी आम्ही म्हणतो कोण कोण माझ्या बरोबर येणार, त्याच्यात आधीच काही लोकांना यायचंच नसतं. चला तुला, मी तुला आग्रह पण नाही करणार, मला तरी कुठं तुझ्या बरोबर यायचं, तू काय लय मोठं आम्हाला नेऊन चांगलं काय खायला घालणार आहे, लय झालं तर वडापाव. आधीच उत्सुकता नसते. तसं काही लोक येशूला प्रार्थना करतात, देवा आता निघालोय बघ, तू माझ्या बरोबर येत असेल तर ठीक आहे. ठीक आहे नाही, आग्रह करून मी चाललोय, माझ्यावर यायलाच पाहिजे. मी चाललोय प्रभू, माझ्या बरोबर तू यायलाच पाहिजे, मला सोडू नकोस. कान देऊ नाही का. कधी कधी तुमचे मार्ग भटकण्याची शक्यता आहे. त्या मार्गामध्ये तुम्हाला कळेल मी चुकीच्या मार्गाने जात आहे, परंतु ते अंतःकरण तुमच्याकडे राहू द्या. येशू मला सोडू नकोस, येशू मला सोडू नकोस, मला संधी दे, मला एक चान्स दे, एक माझ्यासाठी संधी उपलब्ध करून दे. जर तू मला सोडला, लुटारू मला पकडणार आहे. तू जर मला सोडला, जसं रस्त्यातल्या जागल्यानं त्यासला आणि त्या शुनेमकरच्या अंगातली वस्त्र काढून घेतले, तिचे शाल लुटून टाकले. तसं आम्ही पाहतो अमावस्या वाटेकडे जाताना त्या असणाऱ्या शिष्याचे आणि कपडे त्यानं फाडून टाकले, त्या व्यक्तीचे त्यानं सगळी वस्त्र फाडली, त्याला चोप दिला, त्याच्या अंगावरती जखमा केल्या. जर येशूनं आम्हाला सोडलं तर जखमा होणार आहे. मार्ग चुकीचा चालला असाल तरी आग्रह करा, प्रभू माझ्या बरोबर राहा, इमॅन्युएल तुमच्या बरोबर राहील.
संधी आहे तुम्हाला बदलण्याची. कसला देव आहे जो वारंवार आम्हाला मरेपर्यंत जगण्याची संधी देतो. फार सुंदर गाणं होतं. हालात बदल जाते यीशु के आने से, क्रूस पर यीशु ने डाकू को माफ किया. डाकूला संधी दिली, तू बदल जीवन, हे बदलत नाही, तू बदल. कधी कधी आमचं अंतःकरण कठोर होतं, परंतु काही लोक माझ्या जीवनात मी स्वतः पाहिले, काही लोकांचं परिवर्तन देव एका झटक्यामध्ये करतो. प्रियांनो, एक झटक्यात. कुणीतरी एकाने साक्षी सांगितली, वडील दारू पित होते, खूप घरात दारू प्यायचे, आणि सेलग्रुपच्या पोरांना बोलवलं, पोरांना बोलवलं प्रार्थनेला या. त्या दिवशी त्यांना सांगितलं प्रार्थना आहे घरामध्ये, आज दारू प्यायची नाही. दारू न पिता बसले. आणि दुसऱ्या दिवशी तर मुलगा येऊन सांगतो, आज आमचे वडील आज पण पिले नाही. देव प्रत्येकाला जीवन बदलण्याची संधी देतो. इमॅन्युएल म्हणजे आम्हाला जीवन बदलण्याची संधी उपलब्ध करणार देव. त्याला सोडू नका प्रिया. तुम्ही कदाचित मार्ग चुकला म्हणून देवाला सोडणं हा पर्याय नाही. कधी कधी म्हणतो आता मार्ग चुकलो, आता मला येशू माझ्या बरोबर येणार नाही. येशू चुकलेल्या मार्गामध्ये पण तुमच्या बरोबर येतो. कशासाठी? परत एकदा तिथून माघारी आणावं आणि तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन. त्या नरक हा तुमच्यासाठी नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्ग आहे. त्यानं स्वर्ग आणि तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केला. आणि इमॅन्युएलला वाटतं चुकलेला मार्ग परत एकदा त्यानं बदलावा आणि देवाच्या राज्यामध्ये यावं. देवाचे प्रिय लोक, सगळे गेले तरी चालेल, पण येशूला तुमच्या घरात न जाऊ देऊ नका. काही पण होऊ द्या, किती कठीण परिस्थिती असू द्या, कठीणातल्या कठीण प्रसंगाला तुम्ही कदाचित तोंड देत असाल, कदाचित त्याच्यानं तुम्ही खचून गेलेले असाल, तुम्ही निराश झालेले असाल, लोकांनी तुम्हाला सोडलं असेल, तुमच्या जवळ कोणी राहणार नसेल, सगळ्यांनी तुमचा त्याग केला असेल, पण ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे तो इमॅन्युएल शेवटपर्यंत तुमच्या बरोबर चालतो, तो तुमच्या बरोबर राहतो. आणि बायबल सांगतं तो त्यांच्या बरोबर तिथपर्यंत गेला. वाचा पटकन. पुढे तो त्यांना आग्रह करून म्हणाला, आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहा. कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. कसला इमॅन्युएल आहे. त्याला कळतंय हे मला सोडून चाललेत. बायबल सांगतं तरी सुद्धा त्यानं भाकर घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मी ज्यावेळी वाचत होतो ना त्यास मी थक्क झालो. म्हटलं काय देवाचं प्रेम आमच्यावरती आहे. एवढं आम्ही त्याच्या विरुद्ध बंड करतो, आम्ही एवढं त्याला नाकारतो, पण आशीर्वाद देण्याचा स्वभाव त्याचा शेवटच्या टप्प्यापर्यंत तो संधी देऊन म्हणतो एक आशीर्वाद देऊन मी परत याला त्यातून माघारी आणेल. आणि शास्त्र सांगतं त्यानं शेवटच्या टप्प्यात त्याला आशीर्वाद दिला, भाकर मोडली. रात्री ते त्याला राहा म्हटल्याबरोबर सुद्धा आग्रहानं तो त्यांच्या बरोबर राहिला. त्याला हे माहिती होतं, माहित नाही यांचं मन बदलेल का नाही, पण परत माघारी येतील का नाही. पण बायबल सांगतं इमॅन्युएल त्यांच्या बरोबर असल्या कारणानं त्यानं भाकर मोडली आणि त्याने त्यांचे डोळे उघडले. इमॅन्युएल आमच्या बरोबर असला तर आमचे बंद झालेले डोळे एका क्षणात उघडतो. आम्ही अमावस्या वाटेकडे नाही, परत देवाच्या मार्गाकडे फिरणार आहोत आणि प्रभू आमचं जीवन तिथं बदलणार आहे. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. जर देव तुमच्या बरोबर असेल तर तुमच्या जीवनाची, तुमच्या परिवाराची कधी हानी होणार नाही. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र नामाची स्तुती करतो, कारण असा अद्भुत गौरवशाली देव आम्हाला सापडला, जो देव आम्ही मार्ग चुकून दुसरीकडे जात असताना इमॅन्युएल आम्हाला जाऊ देत नाही. इमॅन्युएल आमच्या परतीच्या वाटेवरती उभा राहतो. इमॅन्युएल आम्हाला शास्त्रातली गुपितं आणि रहस्य समजावून सांगतो. इमॅन्युएल आम्हाला वाट दाखवतो, ज्या मार्गाने तुम्ही चालला ती वाट अमावस्या आहे. इमॅन्युएल आम्ही अमावस्या वाटेकडे जाताना परत एकदा आमचे डोळे उघडतो आणि यरूशलेमेकडे आम्हाला आणतो. हे सर्व समर्थ देवा, आज मी एकेका परिवाराची आठवण करत आहोत जे तुझं वचन टीव्हीच्या माध्यमातून ऐकत आहे. त्यांचे लेकरं वाट चुकून गेले असतील, कुठल्या बहिणीचा पती वाट चुकून निघून गेला असेल, कुठली बहीण चुकीच्या वाटेवरती असेल,
कोणता तरुण तुझं वचन ऐकताना मार्ग भरकटलेला असेल आणि त्याची आशा संपली असेल, सगळ्यांनी त्याला टाकून दिलं असेल, परंतु मी आज तुझं वचन घोषित करत असताना या वचनानं त्या तरुणाचा मार्ग, त्या तरुणीचा मार्ग, त्या बंधूचा मार्ग, त्या बहिणीचा मार्ग बदलू दे आणि इम्मॅन्युएलला त्याने आपल्या बरोबर घेऊन जावं आणि खरा नाता साजरा करावासा हो दे माझ्या देवा. खरा नाताचा आनंद त्यांना मिळू दे. तुझं गौरव करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाला महिमा मी देतो प्रभू. खरोखर तुझं वचन अद्वितीय आहे, अद्भुत आहे, अलौकिक आहे. इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर येशूला चालण्यासाठी तू आम्हाला दिलंस, याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व आदर, सर्व गौरव तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.